गुड मॉर्निंग. मी रेश्मा आणि तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. केवढी धूळ. आणि हे एक पार्सल आहे जे माझ्याकडे आले व्हिडिओ शूटसाठी, आणि ते आमच्याच ऑफिसच्या एका मेंबरचं आहे ज्यांनी पण एक माईक मागवला आहे. त्यांना ह्या माईकची शूट करून हवे, त्याच्यावरती माझ्या ऑफिसमध्येच एक मेंबर आहे जी माझ्याबरोबर हे शूट करते. सुद्धा तिच्या आयफोननी करते ती, जेणेकरून सगळे शूट चांगले व्हावे. आणि हा बॉक्स त्या माझ्याकडनं उघडत नव्हता. खूप प्रयत्नानंतर उघडला आणि ते छानपैकी शूटिंग आम्ही करून दाखवली त्यांच्यासाठी. माझ्याकडे पाण्याची नवीन बॉटल आली, पण त्या पाण्याच्या बॉटलीने मी पाणी अजून पण पिऊ शकत नाही. आणि मी आली आहे माझ्या माहेरी. माहेरी किती वेळाही तुम्ही या तरी त्याचा आनंद एक वेगळा असतो. आणि हे माझ्या माहेरचं हिरवंगार. आणि आपण हिला तर ओळखताच, ही माझी ओरा आहे, जिच्यामुळेच मी व्हिडिओ आणि व्लॉग स्टार्ट केलेले आहेत. ही कायमच मला बघितलं की खूप आनंदी होते आणि माझ्याबरोबर खेळायला चालू करते. आणि आमच्या गावाकडनं आलेला हरभरा, तुमच्याकडे याला काय बोलतात हे नक्कीच सांगा. आणि ही आहे गावाकडची चिंच. ह्याला बघूनच ना तोंडाला पाणी सुटत होतं. आणि एवढी चिंच माझ्या वडिलांनीही आणलीत माझ्यासाठी. आणि माझ्याकडे राहिलं नाही, मी चिंच एक खाऊन बघितलं आणि खरंच खूप आंबट होतं हे. आणि मस्त छान लागत होतं, एकदम टेस्टी आहे. आणि मी त्या सांगत पण होती की खूप मस्त. आणि आता मी निघाली आहे माझ्या घरी जायला. आणि भावाची गाडी असेल तर खरंच असं म्हणतात, पण हक्काचा खरंच जो ड्रायव्हर आहे तो आपला बारका भाऊच असतो. मोठा असो की छोटा, तो बहिणीसाठी ड्रायव्हरच असतो. आणि आम्ही दोघे निघालो आहोत मस्तपैकी रिटर्न माझ्या घरी जायला. आणि छोटीशी डिमांड आहे माझ्या भावाची. आणि गॅस बंदीमुळे कुठेच काही खायला भेटत नव्हतं. फायनली एक जागा भेटली जिथं आम्हाला भेटला आहे मंचुरियन खाण्यासाठी. या लवकर खायला. आणि मी आता आली आहे घरी. आणि आता माझं कामाला झाली, घरच्या कामाला सुरुवात, वर्क फ्रॉम होम. आणि आज आमच्याकडे स्पेशल डिश आहे वडी, आळूची वडी. तुमच्याकडे ह्याला काय बोलतात नक्कीच सांगा. आणि ही मलाही छान वाटतात, पण नारळाच्या दुधामध्ये. भाज्या झालेल्या होत्या आणि आता मी करायला लागते भाकरी. आणि ही जी भाकरी आहे ही नाचणीची आहे. नाचणीची भाकरीचं पीठ जे आहे जास्त करून ना गरम पाण्यातच मळलेलं चांगलं असतं, जेणेकरून ती सॉफ्ट होते. आणि कोणाकोणाकडे नाचणीची भाकरी खाल्ली जाते ही नक्कीच सांगा मला. आमच्याकडे नाचणीची भाकरी ही आमच्या सासऱ्यांसाठी, म्हणजे आमच्या बाबांसाठी होते. आणि बाकीचे सगळे जेवढी लोकं आहेत ती जी खातात ती तांदळाची भाकरी खातात. आणि संध्याकाळची कायमच आमच्याकडे ह्या 2 प्रकारच्या भाकऱ्या रोजच्या असतातच असतात. तांदळाची भाकरी. फायनली आता किचनची कामं संपली आहेत आणि वॉकला जाते मी. वॉकला जाऊन आल्यानंतर मस्त वाटतं शरीराला. फायनली माझा डे संपला आहे आणि आता परत भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम.